जगभरात 1 मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे आंबेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर घोडेगाव ग्रामपंचायत येथे सरपंच अश्विनी तिटकारे, आंबेगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, तर घोडेगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नंदू वनवे यांनी ध्वजारोहण केले। तर बीडी काळे महाविद्यालय येथे संस्थेचे उपाध्यक्ष श्यामशेठ होनराव, तर जनता विद्या मंदिर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। घोडेगाव येथे मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन उत्साहात साजरा झाला। या प्रसंगी आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, नायब तहसीलदार अनंत गवारी, उपगटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, दामूराजे असवले, पीएसआय निखिल मगदूम, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष श्यामशेठ होनराव, चेअरमन बाळासाहेब काळे, अजित काका काळे, अशोक आप्पा काळे, नरेंद्र काळे, ॲडव्होकेट महेश काळे, जनता विद्या मंदिराचे प्राचार्य अविनाश काळंबे, बीडी काळे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, न्यू इंग्लिश मीडियमचे प्राचार्य मेरी फ्लोरा डिसोजा, शासकीय अधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात। 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक मनापासून सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देत असताना आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळामध्ये तसेच बीडी काळे महाविद्यालयामध्ये ध्वजारोहण आदरणीय श्यामशेठ होनराव यांच्या हस्ते झालं। तसेच आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळात अध्यक्ष म्हणून मी स्वतः ध्वजारोहण केलं। हे ध्वजारोहण करत असताना आपण निवडणुकीचा जास्तीत जास्त मताची टक्केवारी वाढवावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली आणि मतदानाचा हक्क सर्व नागरिकांनी बजावावा असं आवाहन करण्यात आलं। पुनश्च एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक मनापासून शुभेच्छा सर्वांना देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य स्थापित झालेल्या आज जवळजवळ 63 वर्ष झालेले आहे। या राज्यामध्ये लोकशाही आणि लोकशाही ही 63 वर्ष अद्यापर्यंत देशामध्ये आणि राज्यामध्ये टिकून आहे आणि ह्या लोकशाहीला धक्का लागू नये, या स्वतंत्र राज्याला धक्का लागू नये म्हणून या महाराष्ट्रीयन जनतेने, महाराष्ट्रातील मतदारांनी याबाबत सतर्क राहावं। येत्या काही दिवसामध्ये आपलं कर्तव्य योग्य बजावून संविधानाच्या संदर्भामध्ये किंवा लोकशाहीच्या संदर्भामध्ये जे अतिरेक चाललेला आहे त्याला पायबंद घालावा अशा प्रकारचं जाहीर आव्हान या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने असंख्य महाराष्ट्रीयन नागरिकांना, कामगारांना, तरुणांना मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।